अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक 30/8/2018 वेळ सायंकाळी 7:25 ज्याप्रमाणे सूर्योदय झाला असता अंधकाराचा नाश होऊन सर्व भूतलावर प्रकाश निर्माण होतो व अंधकार पूर्णतः समाप्त होतो, त्याचप्रमाणे या ठिकाणातील भक्तिमय प्रकाशाने येणाऱ्या भक्ताचे जीवन व जीवन मार्ग, बघा मोराळ छत्रातलं वर्णन भगवंतांनी केलंय, त्या भक्ताचे जीवन व जीवन मार्ग दोन्ही प्रज्वलित होतात. असा प्रकाश प्राप्तीसाठी निश्चयी भक्ती सर्वात श्रेष्ठ ठरेल. त्या भक्ताने या ठिकाणी निश्चयी भक्ती सर्वात श्रेष्ठ ठरेल. या प्रकाशामध्ये सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ती प्राप्त होईल. पुढील अशा असंख्य दिव्य कृपा व दिव्य प्राप्तीसाठी मन, बुद्धी, आत्मा स्थिर होणे आवश्यक आहे व षड्विकारावर विजय मिळवणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टीचा स्तर वाढल्यास पुढील कार्याची गती प्राप्त होईल, त्यानुसार कार्यरत होईल. पुढील प्राप्तीचे कार्य तीव्र असून दिव्यमान आहे. यासाठी मन स्थिरता व बुद्धीची स्थिरता महत्वाची आहे. या क्षेत्रात बी आम्हाला बी लय भरपूर संयम ठेवायला सांगितलेला असतो भगवंतांनी. ठीक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मोराळा बघा, काय संकट आली, अडचणी आल्या तरी स्वतः भगवंत लक्ष देते ती, आणि ह्या क्षेत्राला जे कोणी विघ्न आणल त्याला अतिशय गांभीर्याने ती घ्यायसारखी गोष्ट आहे. स्वतः भगवंताच्या मुखातले शब्द आहे. कुठल्या क्षेत्रात आपण कसं वागतो आणि काय बुद्धीने येतो त्या भक्ताला त्याच पद्धतीने प्राप्ती होईल ही स्वतः भगवंतांनी दिलेली आज्ञा आहे. आणि ह्याचा प्रत्येक जे कोण दुराचारी वृत्तीने येईल त्याने मात्र विचार करायला हरकत नाही. आज्ञा श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक 13/9/2018 वेळ 6:28. जो मूर्ख या दिव्य भक्तीच्या अग्नीमध्ये कुदृष्टीने पाहिल व हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल अशा मूर्खाची या दिव्य अग्नीमध्ये आहुती प्राप्त होईल. जर इथं कोणी विघ्न घालायला आला तर त्याची आहुती 100% प्राप्त होईल. ज्याप्रमाणे अधर्मामध्ये धर्म श्रेष्ठ आहे, असत्यामध्ये सत्य श्रेष्ठ आहे, अंधकारामध्ये प्रकाश श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे असुरी बुद्धीपेक्षा दिव्य बुद्धी श्रेष्ठ आहे. या असुरी होणाऱ्या अंधकाराचा, दुर्बुद्धीचा नाश करण्याकरता आजपासून दिव्य ज्ञानाची प्राप्ती तुला प्राप्त होईल. त्यातून त्याचा नाश होईल. जो या ठिकाणी जो भाव व्यक्त करेल त्यानुसार जागीच फलप्राप्ती होईल. ज्याप्रमाणे असुरी शक्ती प्रज्वलित होतील त्यानुसार दिव्य शक्तीने त्याचा नाश होईल. आज बघतोय मोराळ क्षेत्रात या आज्ञेचं गांभीर्य घ्या सगळ्यांनी. शक्त्या बघणाऱ्यांनी तर अवश्य गांभीर्य घ्या. ही दुर्बुद्धीचा सुद्धा नाश, तसंच दुर्वर्तनाचा सुद्धा भगवंताने नाश ठेवलेला आहे. आणि त्यासाठी सांगितलंय ज्याप्रमाणे ही असुरी शक्ती जे संचाराचं कार्य होतोय त्याला ज्याप्रमाणे ह्या असुरी शक्ती प्रज्वलित होईल त्यानुसार दिव्य शक्तीने त्याचा नाश होईल. अंधकार तो अल्प काळाप्रमाणे आहे, हा प्रकाशापुढे टिकू शकत नाही. निश्चय व श्रद्धा ठेवणारा भक्त या ठिकाणी पोचू शकतो. ज्याप्रमाणे एखाद्या मौल्यवान वस्तूस आपली किंमत सांगण्याची गरज नसते, त्याचप्रमाणे येथील मार्गाचे महत्त्व त्या मौल्यवान वस्तूसारखे आहे. हे स्वतः भगवंतांनी मोराळ क्षेत्राचं वर्णन केलंय. या सगळ्या भक्तांनी आपण ह्याचं गांभीर्य घ्या. मौल्यवान वस्तूसारखे आहे हे जाणणारे भक्त या ठिकाणी पोहोचतील. ज्याप्रमाणे येथे येणारा जो दुर्बुद्धी कुबुद्धीने येईल त्यास शासन निश्चय होईल व तो या ठिकाणी येणे अशक्य होईल. त्याला मोराळ क्षेत्र पुन्हा आयुष्यात भेटत नाही. जो भक्ती अग्नीमध्ये पापबुद्धी घेऊन येईल त्याचा नाश दिव्य अग्नीमध्ये होईल. यापुढील कार्य चमत्काराचं होईल. भगवंतांनी चमत्काराचं कार्य या जगात ठेवलंय. आज शारीरिक व्याधी आज आपण बघतोय, विज्ञान, सायन्स, मेडिसिन या गोष्टी आपण 21व्या शतकात मान्य करायच्या त्या. पण माऊली मी 1000 वेळा सांगतोय की आज शारीरिक व्याधीचं कार्य हजारो लोकांना
3 मिनिटात व्याधी एवढी कमी येणं आणि त्या स्वतःच्या अनुभवातनं येणं हे मात्र चमत्काराचं कार्य आपण म्हणायला हरकत नाही. भगवंतानी पॅरालिसिस सारखं पण त्या भावानं लोकांनी आलं पाहिजे आणि ह्या छत्राचा लाभ घ्यायला हरकत नाही. असं की स्वतः भगवंतानी चमत्काराचं कार्य स्वीकारलंय मोराळात, त्यामुळं आता कुठल्याही गोष्टीची अडचण नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.